नमस्कार. मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. आज मी तुम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये एक महत्त्वाचा विषय सांगणार आहे. तो म्हणजे वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय. गेले 40 वर्ष हेच सांगतोय मी, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की अजून तुम्हाला किती जास्ती माहिती देऊ. आजच्या काळामध्ये वास्तुशास्त्राबद्दल खरं तर अनेक गैरसमज पसरले. काही म्हणतात की ही वस्तू या दिशेला ठेवा, मग तुम्ही करोडपती व्हाल. काही जण म्हणतात हा रंग लावा, तुमच्या घरात पैसा वाहू लागेल. पण मला असं म्हणजे नेहमी प्रश्न पडतो की मी आता इतके वर्ष प्रॅक्टिस करतो, पण वास्तुशास्त्र खरंच इतकं वरवरचं आहे का? अजिबात नाहीये. हे समजून घेण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्या निसर्गाकडे पाहू. समजा तुम्ही नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचा प्रयत्न करताय असं समजा. काय होईल सांगा बरं? पोहू शकाल, पण तुमची शक्ती जास्त खर्च होईल. तुम्ही लवकर थकाल आणि पुढे जाण्यासाठी तुम्हाला खूप संघर्ष करावा लागेल. आता त्याच नदीच्या प्रवाहासोबत तुम्ही पोहून पहा. कमी शक्तीमध्ये तुम्ही जास्ती अंतर पार कराल, कारण तो पुढे तुम्हाला ढकलत ढकलत नेईल. हेच उदाहरण दुसरं की हवेच्या विरुद्ध तुम्ही सायकल चालवली तर दमछाक होते, आणि वारा तुमच्या पाठीशी असेल तर ती सायकल तुम्हाला सहज वेगाने अगदी उंच डोंगरावर पण नेऊ शकते. आणखीन एक गोष्ट, डोंगरावर चढताना जेवढे तुम्हाला त्रास होतो तितकाच उतरताना होतो का? नाही लागत, म्हणजे त्रास नाही होत. याचा अर्थ काय आहे की जेव्हा आपण निसर्गाच्या विरोधात जातो तेव्हा आपली ऊर्जा जास्त खर्च होते, आणि जेव्हा आपण निसर्गाशी सुसंगत वागतो तेव्हा तोच निसर्ग आपला मित्र बनतो, सहकारी बनतो. आणि अगदी हाच वास्तुशास्त्राचा मूलभूत सिद्धांत आहे. वास्तुशास्त्र कोणती जादू नाही, कोणताही चमत्कार नाही. वास्तू म्हणजे निसर्गातल्या पंचमहाभूतांना, दिशांना, प्रकाश, वारा, उष्णता आणि ऊर्जा यांच्यामध्ये योग्य समतोल निर्माण करण्याचं शास्त्र. वास्तुशास्त्रामध्ये मुख्य दिशा, उपदिशा असा जर विचार केला तर आपण जो लहानपणापासून जे प्रमुख दिशा बघतो ते एकूण 10 दिशा आहे. काही लोक 16 दिशा म्हणतात, काही लोक 71. प्रत्येकाचं गणित वेगळं आहे. माझ्या हिशोबाने आपण आपल्या 10च विषयांचा विचार करूया. म्हणजे अग्नी हा स्वयंपाक करण्यासाठी आवश्यक आहे, पण मग तोच अग्नी जर आपण शयनकक्षात पेटवला तर तो विनाशाला कारणीभूत ठरेल, नाही का? म्हणजे जळून जाईल सगळं. आता पाणी जीवन देतं, पण तेच पाणी जर योग्य ठिकाणी नसेल तर नुकसान करू शकतं. बैठकीच्या खोलीमध्ये आपण गप्पा, हास्य हे चैतन्य आवश्यक असतं, पण तीच गडबड जर झोपेच्या खोलीत असेल तर तर शांत झोप लागणार नाही. म्हणजेच कोणती गोष्ट चांगली किंवा वाईट नसते, ती योग्य ठिकाणी आहे की अयोग्य यानुसार तिचा परिणाम ठरतो. आणि यालाच वास्तुशास्त्रामध्ये संतुलन असं म्हणतात. साधा सोपा स्वभाव. हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला दिशांचा स्वभाव समजून घेणं आवश्यक आहे, आणि दिशांचा स्वभाव समजून घेऊन त्या दिशेला जर योग्य कार्य दिले तर त्या जागेतली ऊर्जा आपल्या जीवनाला पूरक ठरते. त्यामुळे कामामध्ये एकाग्रता वाढते, निर्णय क्षमता सुधारते, मानसिक शांतता मिळते आणि कार्यक्षमता वाढते. एक गोष्ट मात्र मी स्पष्ट सांगू इच्छितो की वास्तुशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्र हे कधीही कर्माला पर्याय नाहीत. जो माणूस मेहनत करत नाही, प्रयत्न करत नाही, शिस्त पाळत नाही, नीतिमत्ता ज्याची खराब आहे, ज्याची कर्म खराब आहे, ज्याचा आत्माच अशुद्ध आहे, त्याला कसे काय वास्तू बदलून यश मिळणार? मग तो स्वतः ज्योतिषी कुठला मोठा महाराज जरी असला, संत महात्मांचा, त्याची कर्म खराब असतील तर ते काही उपयोग नाही या शास्त्रात. यालाच कर्मविपाक सिद्धांत म्हणतात. पण जर तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करताय, योग्य दिशा निवडत असाल, वास्तुशास्त्रानुसार जागेचा समतोल राखत असाल तर तुमच्या प्रयत्नांना अधिक चांगलं फळ मिळू शकतं, कारण अडथळे कमी होऊन प्रगतीचा वेग वाढू शकतो. आणि मी नेहमी म्हणतो की आपण जे चांगलं कर्म करतो ती पुण्याई आहे. ज्यावेळेस आपल्याकडेचं कमी पडतं तेव्हा आपण तो पुण्याईचा साठा जसा वाढू शकतो, म्हणजे आपण ज्याला बँकेत ठेवलेली ठेव तसं ती वाढते. आणि म्हणून या शास्त्राकडे चमत्कार म्हणून पण बघू नका, अंधश्रद्धा म्हणून पण बघू नका. वास्तू म्हणजे निसर्गाशी मैत्री करण्याचं शास्त्र आहे. जिथं निसर्गाशी सुसंवाद असतो ना, तिथं आरोग्य, आनंद, शांतता आणि प्रगती याची शक्यता अधिक नाही का वाढत? या प्राचीन ज्ञान परंपरेचा अभ्यास आपण खरंच करून घेणं, तिला समजून घेणं आणि तिचा आपल्या जीवनामध्ये योग्य पद्धतीने उपयोग करून आपलं जीवन आणि आपली वास्तू ही संतुलित, सुखी करून समृद्ध जीवन जगण्याचा खरंच आपण प्रयत्न करूया.
या शास्त्राला नावं ठेवण्यापेक्षा या शास्त्राच्या मुळापर्यंत जाऊन हे शास्त्र कशा पद्धतीनं काम करतं याचा जर तुम्ही अभ्यास केला आणि त्याच्यातला जर फापट पसारा काढला, म्हणजे हल्ली जे काही रिलिस्टर सांगतात वास्तुतज्ञ, लोकांच्या घरात जातात, त्यांची तोंड दाखवतात. क्लायंटची तोंड कशाला दाखवतात? लोकांना जर फरक पडतोय ना, तर त्यांचे ते तुमची जाहिरात करतील की. प्रत्येकाचं जीवन खाजगी आहे, तुम्ही लोकांचं आयुष्य असं चव्हाट्यावर का आणताय? आणि लक्षात घ्या, शेवटी कर्म हा फार महत्वाचा मुद्दा आहे. असो, तुर्तास थांबूयात. ओम साईराम.